प्रभु दत्ता प्रभु दत्ता गुरु दत्तात्रय समर्थ गोपाळ गिर महाराज की संतान की प्रभु दत्ता 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 प्रभु संताची घरी नामाचे दुकान घ्यावे ओळखून बुद्धी जीवे नाम हे फुकाचे घेऊन यावाचे प्रेम पोटी साचे गुरु भक्त देण्या घेण्यासाठी नाही येते काही दस दिशा पाही गुरु रूप नाम हे फुकाचे घेऊन यावाचे प्रेम पोटी साचे गुरु भक्त दत्त दत्त नाम गाता सदोदित त्याच्या भगवंत जवळी उभा नाम हे फुकाचे घेऊन यावाचे प्रेम पोटी साचे गुरु भक्त गोपाळ गिरबाळ चरणासी लीन होवनी तल्लीन नाम गातो नाम हे फुकाचे घेऊन यावाचे प्रेम पोटी साचे गुरु भक्त नमन माझे दत्तात्रया 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 त्रियाणु सयचातनया त्रियाणु सयचातनया तुझे नामे लागो गोडी तुझे नामे लागो गोडी ब्रह्मानंदम परम सुखदम केवल ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमशाधि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षभूतं भवार्तीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तननमामि ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपद मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा आता नमो संता साधू सज्जनासी जेने केल्या राशी उपकाराच्या परोपकारासाठी देह कष्टविती स्वधर्म सांगती आचरण आता नमो जनक जननी हा देह उत्पन्न जये पासोनी नवमास संभाळोनी सत्कार्यासी लाविला आता नमो रंग भूमिका कीर्तनी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखत यासी माझे दंडवत दत्ता प्रभु 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 दत्ता
दत्ता प्रभु 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 संताची या घरी नामाचे दुकान घ्यावे ओळखून बुद्धी जीवे चाल म्हणनात पहिली नाही म्हणलं बरोबर म्हण ना पहिली चाल हा आणखीन म्हणले की तयार हो हो बोलले बोलले संताची या घरी नामाचे दुकान घ्यावे ओळखून बुद्धी जीवे नाम हे फुकाचे घेऊन येवाचे प्रेमपोटी साचे गुरु भक्त प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आजचा हा अभंग ज्यांनी हा अट्टहास केलाय आणि हे दुकान मांडलंय एवढा मोठा अट्टहास करून हे दुकान मांडलंय त्यांनीच लिहिलेला आजचा हा अभंग आहे ते स्वतः म्हणतात संताची या घरी नामाचे दुकान पण आपण काय करतोय बघा नामाचं दुकान उघडण्याआधीच निघून जातोय किराण्याचं दुकान संपवलं किराण्याचं संपवलं पण नामाचं उघडायच्या आधीच आपण एवढे अभागी आहेत आपण एवढे अभागी काय उपयोग आहे आपला नरदेही येऊन मानव जन्मी येऊन काय फायदा महाराज म्हणतात संताची या घरी नामाचे दुकान घ्यावे ओळखून बुद्धी जीवे ज्यांना बुद्धी आहे त्यांनी ओळखून घ्या अभंग कुणी लिहिला आपल्या श्री श्री 1008 महंत गोपाळगिरीजी महाराजांनी हा अभंग लिहिला आणि जसा लिहिलाय का जसे या अभंगामध्ये उद्गार आहेत त्याच प्रकारचं दुकान सुद्धा त्यांनी मांडलंय बरं फक्त बोलूनच नाही फक्त अभंगापुरतच नाही तर त्यांनी ते चालू सुद्धा केलंय आणि ते म्हणतात इथं प्रत्येक जणांना यावं उठा लहान थोर नारी आणि नर ब्राह्मणादी शूद्र जावे वेगी ब्राह्मणादी शूद्र जावे वेगी ब्राह्मणादी शूद्र जावे वेगी उठा लहान थोर नारी आणि समाधी शूद्र जावे समाधी शूद्र जावे समाधी शूद्र जावे चालन थोर नारी आणि नर प्रमादिक शूद्र जावे गे प्रमादिक शूद्र जावे गे उठा ते म्हणतात उठा लहान थोर नारी आणि नर ब्राह्मणादी शूद्र जावे वेगी कुठं जा काय करा जिवंत असता मुक्त करील सद्गुरुनाथ इच्छा पुरविल अनाथाची हॅलो फक्त तुम्ही उठा तुम्ही काय करा उठायचं काम करा पण आमचं दैवच कुठं उठू देते आमच्या दैवात नाही म्हणून आम्ही उठतच नाही बघा दैवात असल ते टळत नाही आणि जे दैवात नाही ते कधीच मिळत नाही जे आपल्या दैवात आहे का ते कधीच टळत नाही त्याला कोणी टाळण्याचा किती बी काही प्रयत्न करू द्या ते टळत नाही आणि जे दैवात आहे का जे दैवात नाही का ते किती प्रयत्नाने मिळवायचा प्रयत्न करा ते मिळत नाही एक असं गरीबाच्या घरी जन्मलेलं लेकरू होतं गरीबाच्या घरी त्याला चहा पियाला मिळत नव्हता साखर लई खाऊ वाटायची पण साखरच मिळत नसायची मग
यानं लहानाचं मोठं झालं, फक्त साखर लोक खातात, चहा लोक पितात, आवडते पण मिळत नाही. यानं दुरून पाहायचं, खाऊ वाटायची, थोडं थोडं कळायला लागलं. साखर आवडायची, पण यानं मनामध्ये असा ठाम निश्चय केला, ज्या वेळेस मी स्वतः कमवेन त्यावेळेस मी खाईन. आता मी कोणाला मागणार नाही, कारण मागणं बरोबर नाही आणि मागून मिळत नाही. मग मी आता काय करणार, असा निश्चय केला की जेव्हा मी कमवेन तेव्हा खाईन. त्यांना असा म्हणजे स्वतःच्या मनामध्ये असा ठाम निर्णय घेतला की मी साखर कारखाना काढणार आणि एक पथ्य पाळणार. आता मी साखरच खाणार नाही, जेव्हा स्वतःचा कारखाना उभा करेन ना आणि माझ्याच कारखान्यातली साखर बाहेर निघेल तेव्हाच खाईन, तोपर्यंत खाणारच नाही. आता लहानाचं मोठं झालं, शिक्षण झालं आणि साखर कारखाना उभारणं म्हणजे काय कोणाचंही काम नाही महाराज. आमच्याकडच्या माणसाने येऊन तुमच्याकडचे साखर कारखाने घेतलेत. त्याचं नाव दिलंय सुभाष शुगर, आहे की नाही. तो माणूस आमच्या जवळचा आहे, तेरढोकीचा. इकडे येऊन कारखाने घेतलेत, कोणाचंही काम नाही दादा. मग कारखाना उभा करायचा आहे, अफाट कष्ट केले, पैसा कमवला, कारखाना उभा केला, साखर बाहेर काढली. बघा दैवगती किती आगाध आहे, किती वेगळी असते दैवगती. साखर कारखान्यातून बाहेर निघाले. काय 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 बरोबर. आणि दैवगती जर आपली साथ देत नसेल तर दैवगती न्यारी तेथे बुद्धी काय करी विचारी. बुद्धी काहीच करू शकत नाही. बघा स्वतःचा कारखाना उभा केला, पैसा कमवला, एक एक पैसा साठवला, कारखाना उभा केला, त्या कारखान्यातून साखर बाहेर काढली, मोठमोठे लोक तिथं बोलवले उद्घाटनासाठी. साखर बाहेर काढली आणि या माणसानं पहिला घास साखरेचा खाल्ला. साखर खाल्ल्याबरोबर तितक्या लोकांमध्ये चक्कर येऊन पडलं, दवाखान्यात नेलं, बीपी शुगर चेक केलं. डॉक्टरनी सांगितलं यांना साखर खाऊ देऊ नका. बघा दैवगती, यांना साखर खाऊ देऊ नका. यानं शुद्धीवर आलं, त्यानं म्हणला डॉक्टर काय म्हणले, काय झालं होतं मला, मी कशामुळे चक्कर येऊन पडलो. लोकांनी सांगितलं आता साखर खायची नाही. कपाळावर मारून घेतलं, म्हणला असलं कुठलं दैव काढलं असेल मी. आतापर्यंत मिळत होती तेव्हा सुद्धा, आतापर्यंत मिळत नव्हती म्हणून खायला मिळाली नाही, खाल्ली नाही. आता मिळते तरी सुद्धा खाता येत नाही. याला दैवगती म्हणतात. आणि तशी आपली दैवगती आहे महाराज. मिळतंय भरपूर, पण आपल्याला देव आलाय, द्यायला पण पदर नाही. माझे देव कसे फिरले सद्गुरू वाचून माझे, माझे देव कसे फिरले सद्गुरू वाचून माझे, माझे देव कसे फिरले सद्गुरू वाचून माझे, सद्गुरू वाचून कसे फिरले सद्गुरू वाचून माझे दैव कसे फिरले सद्गुरू वाचून माझे नेले, माझे दैव कसे फिरले सद्गुरू वाचून माझे नेले, माझे दैव कसे फिरले सद्गुरू वाचून माझे नेले, सद्गुरू वाचून कसे फिरले सद्गुरू वाचून माझे दैव कसे फिरले. कारण आपण तेवढी पुण्याई सोबत आणली ना आपल्या. बापूजी पाटील म्हणतात नाम कधी मिळतं, भक्ती कधी करता येते, हा रस्ता कधी सापडतो. त्यांना कधी सापडला ते सांगतात अनंत जन्माचे सुकृत साचले. स्वतःचेच नाही महाराज, आपल्या मायबापाची सुद्धा पुण्याई लागते, कुळाची सुद्धा पुण्याई लागते. तवा कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे
सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक जयाचा हरिक जयाचा हरिक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. देवाला आवड असते त्यांची. ज्या सुखा कारणे देव वेडावला. देवाला वैकुंठ सुद्धा- सोडून संत सदनी राहिला राहिला देव वैकुंठ सोडून संत सदनी राहिला राहिला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला ज्या सुखा कारणे देव वेडावला ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला राहिला देव राहिला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला राहिला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला देव कुठं आहे? अहर्निशी देव गुरु नामापाशी आहे की नाही? अहर्निशी देव गुरु नामापाशी. जिथं नाम चालतंय का तिथं देव उभा असतो. कीर्तन असू द्या, भजन असू द्या, पोथीपुराण असू द्या, दत्तकथा असू द्या किंवा भागवत कथा असू द्या, ज्या देवाच्या नावानं हाक माराल ना त्याला उभंच राहावं लागतंय, यावंच लागतंय. आपण जेथे कीर्तनाची जागा तेथे देव असे उभा तेथे देव असे उभा तेथे देव असे उभा जेथे कीर्तनाची जागा तेथे देव असे उभा तेथे देव असे उभा तेथे जिथं नाम चालतंय का, जिथं नामस्मरण चालतंय, आनंदेव दत्त स्मरा सदोदित त्यांच्या भगवान भगवंत जवळी उभा त्याच्या भगवंत जवळी उभा त्याच्या भगवंत जवळी उभा त्याच्या भगवंत जवळी उभा. देवाने यावंच लागते, पण त्या हाकेमध्ये तेवढी ताकद पाहिजे महाराज. आपण जे नाम घेतोय का, जे भजन करतोय का, त्या भजनामध्ये तेवढं प्रेम पाहिजे, तेवढी आवड पाहिजे, तेवढी निष्ठा पाहिजे. रात्री मैनाताईचा अभंग होता ना, अभंग कोणता होता सांगाल मला कोणी? मैनाताईने घेतलेला अभंग कोणता होता? सोयीर तरले तेच आहे. मी घरीच होते महाराज, घरी ऐकलंय मी. बरोबर लाईव्ह होतं ना. लाईव्ह चालू आहे ना. बघा एवढं चित्त आहे आपलं, एवढं चित्त आहे. भजनेचं जाऊ द्या, भजनेला लय कामं असतात इथं आल्यानंतर, पण बसलेल्या लोकांना ध्यानात ठेवायला पाहिजे. आणि कसं आहे, अभंग नवीन असल्यामुळं, पाठांतरातले नसल्यामुळं यांना अभंग पाठ नाहीत, लिहून घेतले जातात, त्यांची काहीच चूक नाही. मला सुद्धा लिहून घ्यावं लागले बरं. पाठ असलेला अभंग लक्षात राहतो, पण पाठ नसलेला लक्षात राहत नाही. तर चित्त असायला पाहिजे, त्यातलं एखादं तर कडवं लक्षात ठेवा, एखादं तरी. मग ताईने रात्री सांगितलं की नामाशिवाय सगळं व्यर्थ आहे. नाम जर नसल तर काही साधन असू द्या, तीर्थयात्रा असू द्या, यज्ञ याग असू द्या, सगळं
जप तप कर्म क्रिया नेम धर्म नसता आनंद नाम तरी ते व्यर्थ. जिथं नामच नाही तिथं काय साधनाचा उपयोग आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचं हे नाम आहे महाराज. आणि ते नाम आपल्या मुखामध्ये आवडीने घेतलं पाहिजे, निष्ठेने घेतलं पाहिजे. आवडीने बाबे हरी नाम घेसे, आवडीने बाबे हरी नाम घेसे. आवडीने नाम घेतलं तर आवडीने भावे. मनामध्ये प्रेम ठेवून जर नाम घेत राहिलं तर तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तू शांत राहा, फक्त नाम घेत राहा. चिंता करणारा उभा आहे, त्याला सगळं माहित आहे. बापूजी पाटील म्हणतात, देवा दत्ता तुला माझी अवघी चिंता. किती चिंता. माते गर्भी रक्षी येले नामामृत पाजून जीवविले, स्तनी दुग्ध निर्मिले मी बाहेर पडता, तुला माझी अवघी चिंता. देवा किती काळजी केलीस, किती लक्ष दिलंस, किती माझ्यावर प्रेम केलंस. आईच्या गर्भामध्ये रक्षण केलंस देवा. हाक कोणाला ऐकू जात नव्हती, दुःख सुख कोणाला माहित होत नव्हतं. मी तुलाच हाक मारित होतं देवा. देवा तू येईवा शहादत्ता, दूर कर माझी चिंता, तुझं विनमच कोण तारिता न दिसे सर्वता. देवा तू येईवा. तेव्हा कुणीच नव्हतं, माय नव्हती, बाप नव्हता, कोणालाच माझी हाक ऐकू जात नव्हती. तेव्हा तू हाक ऐकलीस देवा. आणि जगलो कसा. आईच्या उदरामध्ये असताना तू कसं जगवलंस, नाम अमृत पाजून जगविले. पुन्हा देवा मी बाहेर येताच, स्तनी दुग्ध निर्मिले मी बाहेर पडता, आईच्या रक्ताचं दूध केलंस देवा. कोणी केली बाळा, दुधाची उत्पत्ती. कुणी उत्पत्ती केली, त्या देवानच केली. पुन्हा म्हणतात, मी लहानाचा मोठा झालो देवा, तेव्हा तू काय काय केलंस. जे जे पाहिजे ज्या ज्या वेळी ते तू देसी त्या त्या काळी, माझी पुरविसी तू लढी मी न मागता, तुला माझी अवघी चिंता. जे पाहिजे होतं ते आणि ज्या वेळेला पाहिजे होतं त्याच वेळेला दिलंस देवा. पुन्हा म्हणतात, देवा मी संसारामध्ये पडलो. लोक म्हणत होते संसार लय वाईट असतो, संसार दुःख मुळे किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख मानवाडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. ते म्हणतात संसारातलं दुःख लय ऐकलं होतं देवा,
प्रत्येक जण संसाराचं घरानं घालतंय. संसार लय दुःखाचा आहे. संसार हा दुःखाचं मूळ आहे. किंवा सुख पाहता जवा पाड दुःख पर्वता एवढं या संसारामध्ये. संसार नगरी बाजारी बरी लागे बाई. या संसार नगरी बाजारी बरी लागे बाई. या संसार नगरी या संसार नगरी हो यात सुख नाही व त्यात सुख नाही. यात सुख नाही व त्यात सुख नाही. संसार नगरी बाजारी बरी लागे बाई. या संसार नगरी बाजारी बरी लागे बाई. या संसार या संसार नगरी बाजारी बरी लागे बाई. इथं सुख नाही न तिथं कुठंच सुख नाही असा हा संसार. ऐकून होतं देवा. पण ज्या वेळेस संसारामध्ये मला परमार्थ सापडला संसाराच्या जोडीला, त्यावेळेस मी अनुभव घेतला प्रपंच परमार्थ साधतील दोन्ही तयासी निर्वाणी सुख होय. संसार सुद्धा सुखाचा करता येतो आणि इतक्या सुखाचा तेच म्हणतात मग काय उने सुखाचा संसार. मग काय उने सुखाचा संसार. ओ मग काय उणे सुखाचा संसार. मग काय उणे सुखाचा संसार. भक्ती मुक्ती द्वार ओळंगती. भक्ती मुक्ती द्वार ओळंगती. मग काय मुने सुखाचा संसार. मग काय मुने सुखाचा संसार. भक्ती मुक्ती मग काय उणे सुखाचा संसार. मग काय उणे सुखाचा संसार. संसार संसार सुद्धा सुखाचा होत. तुकाराम महाराज म्हणले अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ. आपल्या 4 माणसापुरता आनंद मिळवणार महाराज संसारामध्ये. ते तिन्ही लोकापुरता आनंद मिळवायला निघाले. ते कोण होते? संत होते. आणि तसेच संत आपले गोपाळगीर महाराज ते सांगतात की प्रत्येक संताच्या घरी नावाचं दुकान आहे. प्रत्येक संताच्या. फक्त आपण जाऊन घ्यायची तयारी पाहिजे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. संताचा घरी नामाचे दुकान. संताच्या घरी नामाचे दुकान. संताच्या घरी नामाचे दुकान. संताच्या घरी नामाचे दुकान. संताची घरी नामाचे दुकान. संताच्या
महाराज सांगतात, संत दुकान मांडून बसलेत, तुम्ही या आणि घ्या, आणि कधी घ्या, वेळ न वाया घालवता घ्यावे ओळखून बुद्धी जीवे. त्याला जरा वर घ्याव. दत्ता प्रभू 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 दत्ता दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू. ज्यांना ज्यांना बुद्धी आहे त्यांनी येऊन घ्या. मला तर वाटतं आज जेवण करून हजारो लोक गेले असतील, नाही की नाही? दिवसभर येऊन कथेला किती होती काय माहित आहे? कथेला एवढीच होती की जास्त होती? जास्त जेवणाची वेळ असेल त्यावेळेस जेवायचं चालू होतं. बघा, आणि मग येऊन किती गेले महाराज, पण आज कीर्तनासाठी फक्त बुद्धिवान थांबले. घ्यावे ओळखून बुद्धी जीवे. बापूजी पाटील म्हणतात, जीव आनंदाचा आनंद जीवाचा संबंध मुळीचा विरळा जाणे. कुणीतरी विरळा जाणतो विरळाच गुरुभक्त. कुणीतरी एखादा ज्याचा पूर्वीचा असे दोरा, ज्याच्या पूर्वीचं पुण्य शिल्लक आहे, काहीतरी पुण्याची गाठ सोबत आहे, त्यांनाच हा लाभ होतो महाराज, कोणालाही होत नाही. मगाची सांगितलं नाही का, दैव पाहिजे. प्रसाद पण महाराज म्हणतात, प्रसाद म्हणे येते पाहिजे दैवाचा, कोण इतरांचा पाड आहे. ते सांगत होते, सारखं सांगत होते लोकाला, उठ उठ भल्या मानसा, का झोपलास तू असा, जाण आहे 2 दिवसा, नाही देहाचा भरवसा. उठ बऱ्या माणसा, नाही देहाचा भरवसा, नाही 2 दिवस, नाही देहाचा भरवसा. उठ उठ भल्या मानसा, का झोपलास तू असा, जाण आहे 2 दिवसा, नाही देहाचा भरवसा. उठ बऱ्या माणसा, का झोपलास असा, नाही 2 दिवस, नाही देहाचा भरवसा. जाग हो, उठ उठ भल्या माणसा, का झोपलास तू असा. झोपू नको, स्वप्नाची या सुखा लुब्धला शिकाय. जागृतीसी पाहे काही नाही तर काहीच आपलं नाही. धाड पडल काळाची पाहे डोळे उघडवणी, आयुष्य रूपी धन सरल्या मग करशील शंख ध्वनी. आयुष्य संपल्यावर मग उपयोग नाही. ते म्हणतात, गर्भी असता करार होता, कधी विसरेना तुला भगवंता, कधी विसरेना तुला भगवंता. गर्भामध्ये असताना यातना होत होत्या, दुःख होत होतं, तेव्हा देवाच्या नावानं हाक मारत होत, एक वेळा करी या दुःखावे एक वेळ आठवीन पाये आमादानवस, आठवीन पाये आमादानवस, आठवीन पाये आमादानवस.
आठवीन पाये आठवीन पाये ज्यावेळेस दुःख लागते का तेव्हा देवाची आठवण होते आणि तेव्हा हाक मारते, देवा एकदा बाजूला काढ, एकदा मला सोडव. आठवीन पाय हा माझा नवस. काही नवस करायला तयार, काहीही नवस करायला तयार. आणि पुन्हा नवस करून बैमान व्हायला सुद्धा माग नाही. एकदा दुःख निघून गेलं की मग पुन्हा काहीच घेणं देणं नाही. प्रसादमन महाराज म्हणतात, गर्भामध्ये असताना करार केला होतास काय? गर्भी असता करार होता, कधी विसरेना तुला भगवंता, कधी विसरेना तुला भगवंता. माते उदरून बाहेर पडता, कवा कवा झाला बोलता, कवा कवा झाला बोलता. ते म्हणतात, एवढा कसा तू बैमान, मानवा एक ठेव जाणीव, आठव तू आनंदाचे नाव, आठव तू आनंदाचे नाव. तुझ्याही हृदयासे तो देव, त्याच्या चरणी असू दे भाव, त्याच्या चरणी असू दे भाव. पुन्हा तेच म्हणतात, आशा या आत्महिताच्या खुना, तुला रे गडे एवढं कोणी सांगेना, तुला रे गडे एवढं कोणी सांगेना. कोण सांगते वेड्या तुला? सांगा म्हणून माग लागलास तरी कोणी सांगणार? अरे सारे फसवणारे होय, फक्त खरं बोलणारे इथं एक माय बाप आणि दुसरे संत आहेत. तेच सांगतात, तुला रे गडे एवढं कोणी सांगेना. आणि पुन्हा म्हणतात, ही वेळ वाया घालवू नको रे वेड्या, आजची घडी गंभीर बन सांगे भक्त जना, आजची घडी उद्या येईना, आजची घडी उद्या येईना. म्हणून काय कर, उठ उठ भल्या मानसा, का झोपलास तू असा, जाण आहे 2 दिवसा, नाही देहाचा भरवसा. उठ उठ भल्या मानसा, नाही देहाचा भरवसा, जाण आहे 2 दिवसा, नाही देहाचा भरवसा. ही वेळ पुन्हा येणार नाही, कारण हा नरदेह शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. आणि चुकली या वर्म फिरा पडी, पुन्हा फिरावं लागेल येड्या. किती वेळा जन्मा यावे, किती भावे फजित. म्हणून काय कर, आनंदाचं नाम घे, भजन करत राहा. तापी प्रभू म्हणतात, जर देवाचं नाम घेत राहिला का, ते सांगतात, मी कुणाचा दास आहे? आम्ही अवधूताचे दास, 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 आम्ही अवधूताचे दास. तोडिले भवपास, त्याही तोडिले भवपास, त्यांचे केली चिंतन, त्यांचे
आम्ही अवधूताचे त्यांचे केली या चिंतन 12 वाटा पळते विघ्न. ते म्हणतात चहुसृष्टीचा कैवारी सदा तिष्ठे भक्तावरी. चहुसृष्टीचा कर्मसृष्टी, विकारसृष्टी, दिव्यसृष्टी, ब्रह्मसृष्टी 4 सृष्ट्यांचा कैवारी राहतो कुठं 5व्या सृष्टीला. त्याला निराळंब सृष्टी म्हणतात. चहुसृष्टीचा कैवारी सदा तिष्ठे भक्तावरी. सतत भक्ताकडे लक्ष ज्याचं आहे. या भक्तासाठी जीवासाठी आला परी तो नाही गेला विश्वाचा बाप. कुठं राहिला? जीवाचा उद्धार करावया जाण घातिले आसन अनंत युगे. कुठं? सह्याद्री पर्वती. सह्याद्रीच्या ठिकाणी देवालयानिमित्त आले. सह्याद्रीशी पाठविले त्याशी मोक्षपदे. म्हणून महाराज म्हणतात प्रत्येकाला याचा लाभ व्हावा. प्रत्येक बुद्धिवान जीवानं विचार करावा आणि देवाचं नाम घेत राहावं, भजन करावं. संताच्या घरी नामाचं दुकान मांडलं, येऊन घेत राहा. यारे यारे लहान थोर सगळेजण या आणि सगळेजण हा लाभ घ्या. या संधीचं सोनं करा. अशी संधी पुन्हा येते की नाही काही माहित नाही महाराज. कोण दिवस येईल कैसा नाही. या देहाचा भरवसा. देह हा नाशवंत आहे. म्हणून काय करा आणि भिवू नका. काही लोकांना यायचं भ्या वाटतं. इथं आल्यावर काही मागतात काही की वाटते, काही द्यावं लागते काही की वाटते. बऱ्याच लोकांना भीती असते. इथं आल्यावर काहीतरी द्यावं लागतंय काही की. आपल्याकडं तर नाही मग काय द्यावं. असणाऱ्याला सुद्धा भीती वाटते आणि नसणाऱ्याला सुद्धा वाटते. पण त्याच सुद्धा उत्तर महाराज दुसऱ्या चरणामध्ये देतात. नाम ते भूकाचे, नाम ते भूकाचे, नाम ते भूकाचे, नाम ते भूका. ओ नाम ते भोगाचे, नाम ते भोगाचे, नाम ते भोगाचे, नाम ते भोगाचे. ओ नाम ते भूकाचे, नाम ते भूकाचे, नाम ते भूकाचे, नाम ते भूका. नाम ते भोगाचे, नाम ते भोगाचे, नाम ते भोगाचे, नाम ते भोगाचे. घेऊन यावाचे, घेऊन यावाचे, प्रेमे पोटी साचे गुरु भक्त, प्रेमे पोटी साचे गुरु भक्त. घेऊन यावाचे गुरु भक्त, घेऊन यावाचे गुरु भक्त. प्रेमे पोटी साचे नाम ते भोगाचे, नाम ते भोगाचे, नाम ते भोगाचे. नाम ते भूकाचे, घेऊन यावाचे, प्रेम पोटी साचे, प्रेम पोटी साचे गुरु भक्त. नाम ते भोगाचे, घेऊन यावाचे, प्रेम पोटी साचे गुरु भक्त. नाम हे फुकाचे घेऊन या वाचे. काही नाही आणलं तरी चालते. काहीच घेऊन येऊ नका. काहीच लागत नाही महाराज. इथं आपण उगा म्हणतो देवपूजेला सुद्धा काही लागत नाही का. परमार्थ करायला काहीच लागतच नाही. काही साहित्य लागत नाही. प्रसाद पण महाराज रूपाच्या अभंगामध्ये सांगतात न लगे अनेक सायास. काहीच सायासाची गरज नाही महाराज. फक्त एकच करा. करोनी सख्या शुद्ध वासना. बैसलो वासनेशी शुद्ध करोनी समर्पी. वासना शुद्ध कर आणि देवाच्या पायाशी अर्पण कर. दुसरं काहीच लागत नाही महाराज. काही देऊ नका देवाला. आपलं उग हे काय आहे. येऊन नामासाठी करीशी सावटी. आपला हा चावटपणा आहे. पूजेला हे लागते, देवपूजेला ते लागते, गंध लागते, अक्षद लागते, उदबत्ती लागते, कापूर लागते, फुल लागते. काहीच लागत नाही महाराज. काहीच लागत नाही. देवाला काहीच नाही पाहिजे. देव हा भावाचा भुकेला. देवाला भाव पाहिजे. प्रेमाचा बोधेला, थोर प्रेमाचा बोधेला, थोर प्रेमाचा भोगेला, थोर प्रेमाचा भोगेला. ओ हाती दुष्काळ दयाला,
हाची दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा मोजेला थोर प्रेमाचा मोजेला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला देवाला काय पाहिजे? देव हा प्रेमाचा भुकेला, भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. आणि देवाला कोण पाहिजेत माहित आहे? देवाला भोळे भाविक पाहिजेत. भोळे भोळी भाविक जुनाटते लई शहाणे नाही, त्यातले त्यात अति शहाणे ते तर नाहीत, ते तर नकोच आहेत देवाला. देवाला भोळे पाहिजेत. आपल्या भूपाळीमध्ये सांगितलं जात आहे, भोळे भाविक जाना नित्य करा हो चिंतन भोळे भाविक जाना नित्य करा चिंतन भोळे भाविक जाना गुरु भोळे भाविक जाना नित्य करा चिंतन भोळे भाविक जाना नित्य करा चिंतन भोळे भाविक जाना नित्य करा चिंतन भोळे भाविक करावे चिंतन भोळे भाविक करावे चिंतन. ऐका भोळे भाविक जना नित्य करा गुरु चिंतन. आणि काय होईल? नित्य गुरु चिंतन केलं तर महादोष होतील दहन गुरुचे स्मरण केली. काही देऊ नका, काही नाही पाहिजे, फक्त इथं येऊन ओटी पसरा, मला नाम पाहिजे. द्यायला सुद्धा तयार आहेत संत. उदार उदार, त्यांच्यासारखा उदार कोणीच नाही. आणि उदार संत एक जगी उदार संत एक जगी उदार संत एक जगी उदार संत एक जगी वागविती अंगी वागविती अंगी सामर्थ्य हो वागविती अंगी सामर्थ्य हो उदार संत एक जगी उदार संत एक जगी या जगामध्ये उदार असतील तर माय बापापेक्षा संत बर का. शोधून आले संत हित हित जगाते हित हित जगाते हित हित जगाते शोधून आले संत हित हित जगाते हित हित सोडून आले संत हित हित जगाची जगाच्या कल्याणासाठी, जगाचे हित करण्यासाठी. स्वतःच काहीच नाही, स्वतःच्या संसाराच्या नामे ठेवून या शून्य शून्य संसार वाढविले पुण्य जगा माझी. स्वतःचा संसार शून्य केला, संसार मोडला. जन्माला यायच्या आधीच आईनं देवाच्या नावानं वाहून टाकलं आहे की नाही. आपल्या महाराजांना तर जन्माला यायच्या आधी आईनं देवाच्या नावचं केलं. स्वतःचा संसार काहीच नाही म्हणून तर देवाच्या नावानं हाका मारतात. काय म्हणतात? तुझ्यासाठी सोडिले घरदार
सोडिला संसार उशिरला वियेला. अधिकाराने हाक मारतात, मी तुझ्या नावाचा आहे. मी कुणाचा आहे? तुझा आहे. जीव आनंदाचा आणि आनंद जीवाचा आहे. मी तुझ्यासाठी आहे आणि तू माझ्यासाठी आहे. आणि म्हणून देवावर अधिकाराने देवाला हाक मारतात. कार्य देवा उशिरला वियेला, तुझ्यासाठी जीव वेडा झाला. कार्य देवा उशिरला वियेला, तुझ्यासाठी जीव वेडा झाला. कार्य देवा उशिरला वियेला, तुझ्यासाठी जीव वेडा झाला. तुझ्यासाठी सोडिले गण गोत, सोडिली जात पात उशिरला वियेला. आणि काय केलं मी? सगळं सोडून दिलं आणि या जगासाठी तुझं नाम घेऊन हिंडतोय. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घराचा कोणी. तरी सुद्धा आम्ही म्हणतो देव न लगे, आम्हाला सवड नाही. काही येतात, काही घरी येऊन निघतात आणि निघणाऱ्याला सुद्धा काही जण अडवतात. रोजच उठून काय जावं, संसार काय सोडून द्यावं का, रोजच महाराजाला काय धंदा आहे, महाराजाचं तेच काम आहे, आपण बी काय त्यांच्याहून काय संन्यासी आहो का, आपण काय रोजच जावं का. करणाऱ्याला सुद्धा न करू देणारे लोक. इथं तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सत्य कर्मा भावे सहाय्य. घातली अभय नरकदारे, हो घातली अभय नरकदा, हो घातली अभय नरकदारे, हो घातली अभय नरकदारे. हो तुका म्हणे सत्य कर्म भावे सहाय्य, तुका म्हणे सत्य कर्म भावे सहाय्य. घातली अभय नरकदान, हो घातली अभय नरकदान. तुका म्हणे सत्य कर्म भावे सहाय्य, तुका म्हणे सत्य कर्म भावे सहाय्य. घातली अभय नरकदान, हो घातली अभय नरकदारे. तुकाराम महाराज म्हणतात, स्वतःच्यानं काही देणं होऊ किंवा न होऊ, जाणं होईल किंवा नाही होईल, पण जाणाऱ्याला अडवू नका, करणाऱ्याला थांबवू नका. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. चांगलं नसेल होत तर वाईट तर करू नका. मग महाराज सांगतात, काहीच द्यायची गरज नाही. नाम हे फुकाचे घेऊन या वाचे, प्रेम पोटी साचे. द्यायचंय काय? जवळ काय आणायचं? येताना फक्त प्रेम असू द्या, भाव असू द्या, दुसरं काहीच नको. प्रेम पोटी साचे गुरु भक्त. पुन्हा सांगतात, जर तुम्हाला वाटत असेल का नाम घेतल्यानं काहीतरी लाभ होतोय, धन मिळतंय, धान्य मिळतंय, गाडी मिळते, घोडी भेटते, माडी भेटते, असं कधीच समजू नका. असं कधीच समजू नका. इथं ते भेटत नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, दिल्या जेण्यासाठी नाही येथे काही, दिल्या जेण्यासाठी नाही येथे काही. दिल्या घेण्यासाठी नाही येथे काही, दिल्या घेण्यासाठी नाही येथे काही. दत्तरूपी माये दाही दिशा, दत्तरूपी माये दाही दिशा. दत्तरूपी माये दाही दिशा, दत्तरूपी माये
महाराज सांगतात स्वार्थ ठेवून येऊ नका, मनामध्ये स्वार्थ नसू द्या. काहीतरी आपल्याला लाभ होईल म्हणून नाम घ्यायचंय. काही लोक काय करतात, एखाद्यानं गुरु केला, मग तो गुरु करणारा काम धंदा करत असतो, कुठं तर सर्व्हिसला असतो, काहीतरी बिझनेस असतो, नाम घेता घेता धंदा करत राहतो, त्याच्या बिझनेसला यश येतं. कारण देवाचं नाम मुखामध्ये असताना जर कर्म करत राहिलं तर ते कर्म कधीच व्यर्थ जाणार नाही महाराज, त्या कर्माला यश येणारच. म्हणून त्याचं चांगलं होतं, त्याचं जरा बरं होतं. त्या दुसऱ्याला वाटतं यानं गुरु केल्यामुळेच झालंय. कशामुळं झालं? यानं गुरु केला तेव्हापासूनच याचं चांगलं झालं. यानं बी गुरु करतंय आणि पुन्हा स्वतःकडे लक्ष देतंय, माझं कसं होईना, माझं कसं होईना, त्याचं झालं, माझं कसं होईना, त्याचं झालं तसं माझं कसं होईना. अरे तुला देवानं हात दिलेत, पाय दिलेत, डोळे दिलेत, वाचा दिले, कान दिलेत, याचा काही फायदा करणार. देवाचं नाम मुखामध्ये राहू दे ना हातामध्ये काम राहू दे. काही लोकांना सवय असते भजन करायची आणि नुसतं फिरत राहायचं, काम धंदा करायचं नाही, काही करायचं नाही. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. दिले जोडले हात पाय कान, नाचे रूप मन बोल. दिले इंद्रिय देवानं द्यायचं ते दिलंय आणि फुकट दिले महाराज, त्याचं काहीच घेतलं नाही. त्याचा काही तर फायदा कर, त्याचा उपयोग कर दिलेल्याचा. तुला काहीच कमी पडणार नाही जर कष्ट करायची वृत्ती असेल का. पण कष्ट करता करता धर्म सोबत असला पाहिजे. कर्म करता करता धर्म सोबत असू द्या. केलेल्या कर्माचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते मिळालेलं फळ हे शुद्ध असेल, त्याला कुठली बाधा नसेल, त्याला कुठला दोष नसेल. जर देवाचं नाम मुखामध्ये ठेवून कर्म करत असाल तर. काही लोकांना अशी सवय असते फुकटचं मिळालं पाहिजे आणि असं वाटतं माणसाला की देव काहीही देत आहे. आपल्या दत्त महाराजाच्या काकेमध्ये झोळी आणि घेऊन काय आले महाराज? ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. काय घेऊन? जीवाला देण्यासाठी, भक्ताला देण्यासाठी ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. फक्त कशासाठी? की या जीवाचा उद्धार झाला पाहिजे. जीवाला बंधनात ठेवायचं नाही, या जीवाला मोकळं करायचंय. या जीवाला इथून बाहेर काढायचं, या मायेमधून, मोहामधून बाहेर काढून जीवाला मुक्ती द्यायची. म्हणून फक्त त्या मुक्तीचं साधन सोबत आणले, ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. याच्या वेगळं काहीच आणलं नाही. पण आपण त्याचा विचारच करत नाही. ज्या महाराज लोकांना स्वतःचा संसार सोडून दिलाय आणि मठामध्ये येऊन बसले अंगाला राख लावून, त्यांच्याजवळ आपण येऊन संसाराचं गाराणं घालतोय. त्यांच्याजवळ आपल्या संसाराचं गाराणं घालतो. महाराज काय करावं, लई पोरग दारू पियालं आहे की नाही, त्यांच्याजवळ गाराणं घालतो. अरे त्यांनी पोरं सोडले, आई सोडले, बाप सोडले, भाऊ सोडले, सगळं काही सोडून दिले आणि त्यांच्याजवळ तुम्ही आपलं गाराणं घालता. अरे देवाचं काहीतरी विचारा, तुमच्या जीवासाठी काहीतरी विचारा, काहीतरी स्वहिताचं विचारा. पोरग सर्व्हिसला लग्न, मुलीचं लग्न होईना, आता मुलीच्या लग्नाचा विचार नाही, आता मुलीचं लग्न विसरलंय, मुलाचं. आता काय चालू आहे महाराज, सगळं चांगलंय पण पोराचं लग्न होईना, आहे की नाही. काय गारानं घालावं महाराज प्रत्येक ठिकाणी. अहो आम्हालाही कुठं माणसं आढळतात, ताई तुम्ही इकडे जाता तिकडे जाता. एखादी पोरगी असली तर बघा महाराज, ही जी पोरगी शोधायचं काम आता चालू झालंय का, हे जे फळ मिळालंय का, आपल्या कर्माचं फळ आहे महाराज, आपल्या कर्माचं फळ आहे. आपण 10-12 वर्षाखाली केलेलं कर्म आहे. एका पट्ट्यानं 5-5, 6-6, 10-10 पोरी गर्भामध्ये मारून टाकल्या, गर्भामध्ये मारून टाकल्या महाराज. आज विकत घ्यायची वेळ आली, विकत घ्यायची. एकाचं पोरग 40, 45, 50 वर्षाचं झालंय. आता पोरग म्हणायचं सुद्धा राहिलं नाही, दुसऱ्या आश्रमात गेलंय, आहे की नाही. तिसऱ्या जायची वेळ आली, वानप्रस्थ आश्रम जवळ आला तरी सुद्धा लग्न होईना महाराज. आपलं कर्म आहे आपलं, देवाला दोष द्यायचा नाही, आपण केलेलं आपल्यालाच फेडायचं आहे. केले कर्म झाले येती भोगाले, हो केले कर्म झाले येती